अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला नोकरी, व्यवसाय, नोकरी लागण्यासाठी सेवा महाराजांची कोणती करावी. खूप ठिकाणी आपण इंटरव्ह्यू देतो, मुलाखती देतो, पण आपलं नोकरीचं काम होतच नाही. खूप सेवा केली, सगळ्या गोष्टी केल्या आणि आपला काही बिझनेस असेल, व्यवसाय असेल, तो वाढत नाही. मग त्यासाठी स्वामींची साधी सोपी सेवा कोणती करायची त्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारे आपल्याला ज्या गरजेच्या वस्तू आहे किंवा गरजेची सेवा आहे, कोणतीही वस्तू न घेता, म्हणजे कोणाचं दारूचं व्यसन असेल, काही गोष्टी सेवा असतात, त्या सेवा मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. दारूबद्दल आपण व्हिडिओ केलेला आहे, परस्त्री संबंधात पण व्हिडिओ केलेला आपण. आजचा व्हिडिओ आहे नोकरी. की दादा आमचं शिक्षण झालं, सगळं झालं, इंजिनिअरिंग झालं, डॉक्टर झालं, सगळं झालं, पण आम्हाला नोकरी नाहीये. आणि नोकरीमध्ये आपण जेव्हा जॉबला तिथं जातो, इंटरव्ह्यूला जातो, तर मनामध्ये मन घाबरतं, हातापायाला मुंग्या येतात, घाम येतो, सगळं काही येत असतं, पण तिथं गेल्यानंतर पूर्ण ब्लँक होतो. असे खूप मला कॉल, मेसेज येत असतात. मग त्याच्यासाठी आपण जे काही शिक्षण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण परफेक्ट पाहिजे. त्यामधलं आपल्याला काही माहिती आपल्याला पाहिजे. कोणाच्या वशिल्यावर किंवा कोणाच्या ओळखीने नोकरी लागून त्याचा काही फायदा नसतो, हे लक्षात ठेवा. हे माझं स्पष्ट मत आहे. ओळखीने यांनी आपण आपली कुवत पाहिजे, आपलं नॉलेज पाहिजे, आपण तिथं टिकलो पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सेवा, मग तुम्ही म्हणणार मग सेवा केल्याने आम्हाला लगेच नोकरी लागणार आहे का? तुमची जर गुणवत्ता असेल, तुम्ही जर प्रामाणिक असाल, मन चांगलं असेल आणि आत्मविश्वास जर तुमच्यामध्ये असेल ना, तर तुम्हाला नोकरी लागतेच. असं काही नाही, छोटी असो मोठी असो. जिद्द चिकाटी पाहिजे आणि आपलं मन स्वच्छ पाहिजे. आणि मन जर स्वच्छ असेल, मन नॉर्मल असेल, तर आपल्याला नोकरी लागेल, हे लक्षात ठेवा. मनामध्ये भीती नाही ठेवायची आणि स्वतःला कमी लेखायचं नाही, हे लक्षात ठेवा. आता ज्यांचं शिक्षण झालेलं आहे, तुम्ही इंटरव्ह्यू देताय, खूप ठिकाणी इंटरव्ह्यू देताय, मग रिजेक्ट येत आहे. रिजेक्ट येऊ द्या, लोक तुम्हाला तोंडावर नाही म्हणू द्या, म्हणू द्या. 5 वेळा, 10 वेळा, 15 वेळा. आपल्यामध्ये काही चुका आहे ना, त्या दुरुस्त करा. आपल्यामध्ये चुका दुरुस्त करा पहिले आणि त्याच्यावर अभ्यास करा. कम्युनिकेशन स्किल वाढवा. आपण जेव्हा इंटरव्ह्यूला तिथे जातो, आय कॉन्टॅक्ट वाढवा. आपण कोणताही इंटरव्ह्यू असेल, साधा असेल, काही असेल, तिथं करू शकता. आपण आय कॉन्टॅक्ट वाढवा, आपलं पर्सनॅलिटी डेव्हलप करा. आपल्या बोलताना आपण मुद्देसूद बोललो पाहिजे, ह्या स्किल वाढवा. आणि हे केल्यानंतर त्याच्यासोबत नोकरीसाठी आपण कोणती सेवा करायची, तर आपण महाराजांचा श्री स्वामी समर्थ, फक्त श्री स्वामी समर्थ, कोणीही कोणत्याही जाती धर्मातली, जात पात धर्म पंथ लिंग असं काहीच नाही. हा व्हिडिओ बघत असताना तुम्ही कोणत्याही जातीत असाल, कोणत्याही धर्मात असाल, तुम्ही नोकरीसाठी ही सेवा तुम्ही साधी सोपी करू शकता. कोणतं बंधन नाही. नोकरी लागेल असं नाही, पण तुमच्या मनामध्ये जी मरगळ आहे, तुमच्या मनामध्ये जे खतखत आहे की नाही, मलाच काऊन नाही लागत आहे, सगळ्यांना लागते, ती खतखत, मनामधले जे भीती, ती दूर करायची सेवा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपण श्री स्वामी समर्थ हा जप आहे, तो रोज 15 मिनिटं करायचा. सकाळी करा, रात्री करा, संध्याकाळी करा, तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करा. तुम्ही ठरवलं तुम्हाला नोकरी पाहिजे, इंटरव्ह्यू देताय, खूप ठिकाणी देताय, ओळखीतून देताय, सगळीकडे करताय, फक्त जोपर्यंत तुमचं कोणतं काम होत नाही तोपर्यंत कोणाला सांगायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. जोपर्यंत तुमच्या हातामध्ये अपॉइंटमेंट लेटर येत नाही, कन्फर्मेशन लेटर येत नाही, तोपर्यंत कोणाला सांगायचं नाही की मला जॉब लागला की लागणार आहे. अशा खूप मुलं असेल, मुली असेल, सगळे असेल. कारण काय होतं, खूप जर म्हणतात दादा आम्ही असं सांगितलं की आमचं कामच नाही होत. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार तेव्हा काय करायचं, सगळ्यात पहिले आपल्या घरामध्ये कुलदेवता, कुलदैवत, देवी, खंडोबा हे काही आहे का नाही चेक करून घ्या. त्यांचं दर्शन करून जायचं. आई वडिलांचं दर्शन करून जायचं. आई वडिलांचं दर्शन करायचं, मग आपण आपल्या इंटरव्ह्यूला जायचं. इंटरव्ह्यू मध्ये गेल्यानंतर न घाबरता
मग तुम्हाला मनामध्ये कॉन्फिडन्स यायला पाहिजे. खूप जण घाबरतात, सगळं येत असतं त्यांना, तर त्यांना वाचच फुटत नाही. काही काही जण इंटरव्ह्यू मध्ये गेल्यानंतर नुसते हसता, काही काही जण बोलतच नाही. असं करायचं नाही. आपल्याला समोरच्याने जो प्रश्न विचारला तो पूर्णपणे पहिले ऐकून घ्यायचा. आपण उत्तर नाही द्यायचं, पहिले पहिले पूर्ण ऐकून घ्यायचं त्यांचं. सगळं ऐकल्यानंतर मग आपण उत्तर द्यायला चालू करायचं. आणि उत्तर देताना मुद्देसूद द्यायचं, जेवढं लागतं तेवढंच बोलायचं. तुम्हाला काही गोष्टी येत नसेल, नाही म्हणा, सरळ सरळ नाही म्हणा. आय कॉन्टॅक्ट ठेवायचा. समोरचा इंटरव्ह्यू घेणारा महिला असो पुरुष असो कोणी असो, आय कॉन्टॅक्ट ठेवा. तेवढ्या पुरतं तेवढं बोला. अति बोलायचं नाही, जास्त हसायचं नाही. तर तुम्ही म्हणणार दादा हे काय आम्हाला सेवा सांगा, हे काय सांगता तुम्ही, हे बेसिक गोष्ट आहे. हे करायचं. तुम्ही महाराजांची रोज 15 मिनिटं जप करा. परत रामरक्षा स्तोत्र. हे कशासाठी? रामरक्षा स्तोत्र तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यावर हात ठेवायचा. रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र, कालभैरवाष्टक हे तिन्ही म्हणायचं आणि तसं पाणी प्यायचं रोज. तुमच्या मनामध्ये दडपण असेल, भीती असेल, मन आपलं स्थिर होत नसेल, कॉन्फिडन्स नसेल, रामरक्षा स्तोत्राचं पाणी प्यायला पाहिजे. तुम्हाला जॉब लागला, या 3 गोष्टी करा आणि एक व्यंकट स्तोत्र रोज वाचा, बस. रोज महाराजांचा जप, रामरक्षा स्तोत्राचं पाणी आणि व्यंकट स्तोत्र. ज्यांना नोकरी नाहीये त्यांनी ही कमीत कमी 40 दिवस किंवा 90 दिवस सेवा करावी. तुम्हाला 40 दिवसामध्ये नोकरी लागेल. या तिन्ही सेवा तुम्ही जर केल्या मनापासून, तर तुम्ही ज्या गोष्टीमध्ये शिक्षण घेतलं तसं नॉलेज तुम्हाला पूर्ण पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्याचं नॉलेज पूर्ण पाहिजे तुम्हाला. महाराजांचा श्री स्वामी समर्थ जप 15 मिनिटं, व्यंकट स्तोत्र रोज, रामरक्षा, मारुती स्तोत्र हे तांब्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यावर हात ठेवून म्हणायचं. हे कमीत कमी 40 दिवस किंवा 90 दिवस करा. आपल्याला नोकरी लागली तर मला कमेंट करून सांगा. ही साधी सोपी सेवा आहे. दडपण कमी करा. एकदा कसं असतं, एकदा नोकरी लागली ना माणसाला, माणूस आपल्या रस्त्याने सरळ चालतो. आणि एकदा नोकरी लागली ना तर सोडायचा विचार नका करू. खूप जण असे, नोकरी लागत नाही, लागली सोडून देतात, लगेच दुसरी. एका ठिकाणी कमीत कमी 1 वर्ष राहावं. तुम्ही कोणत्याही इंडस्ट्रीत काम करत असाल, काहीही करत असाल, साधी जरी असली, साधी ठिकाणी जरी असलं, कमीत कमी 1 वर्ष राहायचं. मग नंतर जॉब चेंज करायचा विचार करायचा. पहिला जॉब, दुसरा जॉब आपल्याला भेटूस तर पहिला जॉब सोडायचा नाही, नाहीतर मग इथलचं पण गेलं, तिथलचं पण गेलं. हे लक्षात ठेवा. आणि जॉब लागल्यानंतर पहिला पगार जो असेल तर महाराजांना द्या. अक्कलकोटला जा, गाणगापूरला जा, तिथं गुरुचरित्र पारायण करा, नवनाथ पारायण करा, स्वामी चरित्र वाचा. अक्कलकोट किंवा गाणगापूरला जा, आपल्या आई वडिलांना घेऊन जा, सगळ्या गोष्टी चांगल्या करा आणि जॉब तुम्हाला लागेल. एवढी सेवा केल्यानंतर आणि कमेंट करून मला अवश्य सांगा. आता नोकरीचं झालं. आता जे व्यवसाय करत असेल, व्यवसाय वाढीसाठी आम्हाला काही सेवा सांगा असं खूप जण विचारतात. व्यवसाय, तुमचा व्यवसाय, आता व्यवसाय वाढीसाठी म्हणजे व्यवसाय करत असाल, कोणताही करत असाल, छोटा मोठा कोणताही व्यवसाय असेल, त्या व्यवसाय वृद्धीसाठी आपण जो व्यवसाय करतोय त्या व्यवसायामध्ये आपलं मन 100% पाहिजे. नाही तुम्हाला वाटतं हा व्यवसाय सोडून मी दुसरा करू, हे करू, ते करू, एका ठिकाणी स्थिर नाही, कसं काय व्यवसाय वाढणार आहे? तुमचा छोटा असो मोठा असो कोणताही असो, व्यवसाय वाढण्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिले जिथं व्यवसाय आपला आहे, छोटा मोठा कोणताही असेल, तिथे तिरुपती बालाजी महाराजांचा फोटो ठेवायचा. आपली कुलदेवता असेल त्यांचा फोटो ठेवा. त्याच्यासोबत श्री स्वामी समर्थ महाराजांचा रोज 15 मिनिटं जप करायचा. आपल्या शॉपच्या ठिकाणी आपण जिथं बसताय तिथं श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा. व्यंकटेश स्तोत्र 3 वेळा, 11 वेळा किंवा 7 वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचायचं. आणि व्यवसायामध्ये प्रामाणिक राहायचं. प्रामाणिक जर तुम्ही राहिले तर तुम्हाला कसल्याही प्रकारचा ताण होत नाही. आपलं कस्टमर हेच देव असतं, हे लक्षात ठेवायचं. आणि मनापासून आपण सेवा जर केली, आपल्या वर्षातून एकदा कुलदेवतेला जाऊन यायचं, कुलदेवतेची सेवा, आणि त्याच्यासोबत व्यवसाय वृद्धीसाठी आपण व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त
हे जास्त वाचायचं. व्यवसायाच्या ठिकाणी आपण स्वामी चरित्र घेऊन पण बसू शकता. मग स्वामी चरित्र आणि आपण तिथं स्वामी चरित्र असेल ते घेऊन बसायचं. कस्टमर आलं तर आपण आपलं कस्टमर करायचं, नंतर स्वामी चरित्र वाचत बसायचं. हे पण करू शकता. स्वामी चरित्र असेल, संक्षिप्त गुरुचरित्र असेल, दुर्गा सप्तशती असेल. म्हणजे व्यवसायाच्या ठिकाणी कस्टमर आलं तर आपण उठून परत त्यांचं सगळं करायचं, परत आपण वाचायला बसायचं. असं पण करू शकता. खूप जण असे आहे दिवसभर फक्त मोबाईल पाहत बसतात. मोबाईल पाहत बसतात दिवसभर. सेवा नाही, काही नाही, कस्टमर पण येत नाही, काही नाही, नुसतं दिवसभर मोबाईल पाहत बसायचं. मग कसं करून काय फायदा आहे? मग अशा वेळेस सेवा करा. सेवा जर तुम्ही केली तर त्याचं फळ तुम्हाला भेटेल, हे लक्षात ठेवा. म्हणून सेवा मनापासून करायची. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर व्यवसाय वृद्धी होईल तुमचं. झालेली व्यवसाय वृद्धी, कितीही बिझनेस झाला तर तो कोणाला सांगायचा नाही, ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. झालेली सेवा मी महाराजांची रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.